हमारे हरि कीर्तन कसे ज्यांच्या प्रांगणात आपण आहोत, आपल्या जुन्या लोकांची म्हण आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. त्यांच्या प्रांगणात आपण उपस्थित आहोत म्हणून आग्रहानं त्यांना कीर्तनात तसं पाहिलं तर बोलवण्याची गरज नाही. जिथे भगवान प्रभू रामचंद्रांची कथा चालते, जिथे भगवंताची कथा चालते, तिथं हनुमंतराय न बोलावता उपस्थित असतात, कारण त्यांना फार फार आवडते भगवंताची कथा. म्हणून चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू देहुनिवासी संत शिरोमणी खऱ्या अर्थानं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल कुठलाही कार्यक्रम असो अल्पसा परिहार करून देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, किंवा वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे पहिल्यांदा परिहार करून देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. त्या न्यायानं चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह चाडेगाव तालुका जिल्हा नाशिक, खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षापासून चालत असलेली ही सप्ताह परंपरा आणि याही वर्षी मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात ही कीर्तन सेवा खऱ्या अर्थानं आजची जागराची आहे. जागराची म्हटल्यापेक्षा काल्याच्या आदल्या दिवशी जी सेवा असते त्याला मागणीपर सेवा असे म्हणतात. पहिल्या दिवसापासून जी भगवान परमात्म्याची सेवा आपण केलेली आहे आणि त्यामध्ये आज मागणीचा दिवस आहे, म्हणून आज मागणीपर प्रकरणातील अभंग, त्यामध्ये आजचे कीर्तनाचे जे यजमान आहे श्री रावसाहेब त्र्यंबक नागरे व श्री अरुण सुखदेव आव्हाड, त्याचबरोबर ज्यांच्याकडे संत भोजन आजचं आहे श्री विश्वनाथ वाळू मानकर, राजेंद्र देवराम चकोर. खऱ्या अर्थानं नावातही काहीतरी बदल होऊ शकतो म्हणून, आणि जी पंगत आजची आहे श्री खंडेराव जनार्दन चकोर, बरोबर ना आता? हां. आणि मग चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य बाबा नेहमी सांगतात, कीर्तन सप्ताह चालू असताना तिथे अन्नदान असेल तर त्याला एक विशेष महत्व प्राप्त होत असतं, विशेष शोभा त्या कार्यक्रमाला येत असते. येथे एक शीत दिदला अन्न होय कोटी कुळाचा उद्धार. या न्यायानं या ठिकाणी अन्न भोजनाची सुद्धा आपण खऱ्या अर्थानं व्यवस्था केलेली आहे. मोठी कौतुकाची बाब. चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये सर्वच गावकरी असतील, ग्रामस्थ, पंच कमिटी सर्वांच्या वतीनं माझ्यापर्यंत आलेली ही कीर्तनरूपी सेवा, त्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांची सुंदर अशी साथ आहे. दोन्हीही मृदुंग वादक आमचे बंधू हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज नेहमीच साथ करतात आणि सांभाळून घेतात, अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे आदर देतात असलेले आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर असलेले हरिभक्तपरायण आपले विकासजी महाराज, आपणही उपस्थित आहात, आपल्यालाही धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं विशेष आपल्याला दिसताय ते म्हणजे विनेकरी आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण संतोष भाऊ, ते आज खऱ्या अर्थानं आपल्याला विनाची सेवा देतात. याआधी पण त्यांनी दिली
आणि अतिशय परफेक्ट असं म्हणायला हरकत नाही, तेही या ठिकाणी आज विण्याची साथ देत आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर गावातीलच असलेले आपले दादा, इतक्यातच आपण नामोल्लेख केला, त्याचबरोबर दोघेही गावातील बाबा आहे, आपल्यालाही धन्यवाद. सर्व गावातील टाळकरी आहे, त्याचबरोबर दोन्हीही भालदार चोपदार, आपणही गावातलेच आहात, आपल्यालाही धन्यवाद. त्याचबरोबर इकडे उपस्थित असलेले आमचे गायक पंकजजी महाराज आणि आपण रामकृष्ण महाराज, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. बाल गोपाल भजनी मंडळ आहे, आमच्या बरोबर आलेले आमचे मालक, त्यांचेही चरणारविंदी नतमस्तक होईन, कारण खऱ्या अर्थानं त्यांची साथ आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे, म्हणून त्यांनाही धन्यवाद. असलेले हार्मोनियम वादक दादा, आपल्यालाही धन्यवाद. आमच्या बरोबर आलेल्या आमच्या ताई, आमच्या जाऊबाई, त्याही आज विशेषत्वाने कीर्तनाला आल्या, त्यांनाही धन्यवाद देईन. आपण सर्वजण उपस्थित असलेले मायबाप वर्ग, आपणा सर्वांच्याच चरणारविंदी मी एकदा नतमस्तक होईन, कारण खऱ्या अर्थानं जर इथं पाहिलं तर बरेच चेहरे ओळखीचे आहेत, बरोबर आहे की नाही? सर्वच चेहरे ओळखीचे आहे असं म्हणायला हरकत नाही. महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, आपण सर्वजण माझे आहात आणि मी पण आपली आहे असं म्हणायला हरकत नाही. माझ्या मते आपण इथे नावासाठी नाही तर नामासाठी जगलेलो आहोत, जमलेलो आहोत, आणि म्हणून प्रत्येक वैयक्तिक कुणाचाही नामोल्लेख न करता आपणा सर्वांच्याच चरणारविंदी नतमस्तक होईन, आपणा सर्वांच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कृतज्ञता भाव व्यक्त करत नम्र भावनेने नतमस्तक होईल आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, इको दे इको इको, या वर करे संतांच्या, या वर करे संतांच्या, या वारकरी संतांच्या खऱ्या अर्थानं विशेष नामोल्लेख करायचा तो म्हणजे असा, आमचा आवाज जे तुमच्यापर्यंत पोहोचवताय, आमच्या पंचकृषीचे असलेलं वैभव, पंचकृषीचं असलेलं भूषण, आमच्या परिसरातील साऊंड सिस्टीममध्ये अतिशय कौशल्यपूर्ण ज्यांचं नाव घेतलं जातं असलेले आमचे शिवकमळ साऊंड सिस्टीमचे मालक, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू म्हणावं लागेल, हरिभक्तपरायण मिथुन भाऊ, त्यांची सिस्टीम या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं पूर्ण पंचकृषीमध्ये परिसरामध्ये एक अग्रेसर नाव म्हणावं लागेल साऊंड सिस्टीममध्ये. कारण का महत्त्वाचं सांगते मी, की एक साऊंड सिस्टीमचं सुद्धा वैशिष्ट्य असतं. कधी कधी असा त्रास होतो आम्हाला बाहेर परिसरात फिरत असताना, एकदा का साऊंड सिस्टीम वाल्यांनी सिस्टीम लावली की ती सिस्टीम आणि कीर्तनकार आणि तुम्ही मी चाललो कुठेतरी आजूबाजूला जाऊन बसतात. पण आमच्या मिथुन भाऊंचं मात्र तसं नाहीये. त्यांच्याबद्दलची खासियत जर सांगायला गेलं, एकदा का पंचपदी सुरू झाली की ते साऊंड सिस्टीम सोडून कुठेही जात नाही, ही त्यांची खासियत आहे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून त्यांची साथ आपल्याला लाभते आहे, आपलं महत्भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून तेही या ठिकाणी आज उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वजण आहात, आपल्यालाही धन्यवाद. वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष महत्त्व असं आहे. मी जास्त वेळ न घालवता आपण चिंतनाकडे वळूया, कारण उशीर झालेला आहे. मी शार्प आपल्या गावामध्ये चाडेगाव फाट्यावर 6:30ला टच होते, पण तुमचं सगळं आवरता करता नियोजन वगैरे आणि मग त्यामध्ये 7:30 वाजले. त्यात माझा दोष नाही, पहिल्यांदाच सांगितलेलं हा, म्हणजे नको तुम्ही परत माझ्यावर शब्द द्यायला, म्हणजे मी लवकर आले होते. म्हणून अगदी लगेचच आपण चिंतनाकडे वळूया. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जसं सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा लागतो, सर्वांनी इकडं लक्ष द्या, गडबड गोंधळ करू नका, त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर करतील.
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जसं पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा लागतो तसं जागराच्या दिवशी म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी म्हणजे मागणीपर अभंग सेवेकरिता घ्यावा लागतो. मग त्याप्रमाणे आपल्या ज्येष्ठांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे, आपल्या संत महात्म्यांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे, जे तत्व आपल्याला घालून दिलेले ते तत्व पाळणं आपलं कर्तव्य आहे. त्या न्यायानं वारकरी संप्रदायाचे तत्व पाळत आज मागणीपर अभंग सेवेकरिता निवडलाय. आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा मांडायचं जर झालं, विश्वमाऊली ज्ञानोबा वर्णन करतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती, तेची येरानुष्ठिती सामान्य सकळ. आमच्या वडलोपार्धांनी जी परंपरा आम्हाला घालून दिलेली आहे ती परंपरा पाळणं आमचं परम कर्तव्य आहे. त्या न्यायानं जागराच्या दिवशी मागणीपर अभंग असावा असा दंडक आहे वारकरी संप्रदायाचा. म्हणून आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. मग मागणीपर प्रकरणातील जर अभंग असेल, मग यामध्ये महत्वाचा मुद्दा असा येतो की जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं चरित्र जर आम्ही पाहायला गेलो, त्यांच्या चरित्रात वर्णन आलेलं आहे की त्यांना मागायला आवडत नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज स्वतः वर्णन करतात की आमच्या इथून मागच्या पिढ्यांमध्ये कोणी मागितलेलं नाही, आणि आज तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मागणी करताय. कारण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की जर मागणी करायची असेल, मागणी करणारा सुद्धा अधिकारी असावा लागतो. मागणी करणारा जर अधिकारी असेल तर देणाराही तितकाच समर्थ असावा लागतो. मग आज मागणी करणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहे, त्यांचा अधिकार जर आम्ही पाहायला गेलो तर फार मोठा आहे. नेहमी पाहतो ऐकतो आम्ही त्यांचा अधिकार, पण मागणी करण्याकरता अधिकार सुद्धा तेवढा मोठा असावा लागतो. काय आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अधिकार? वर्णन आपण नेहमी करतो, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम, आरती तुकाराम, हरी आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु दामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा. आरतीचं वर्णन कोणी केलेलं आहे? रामेश्वर भट्ट. सांगायचा मुद्दा माझा असा आहे की एकेकाळी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे असलेले वैरी रामेश्वर भट्ट जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अधिकार वर्णन करताय, मोठेपणा वर्णन करताय. कोण आहे? एकेकाळी वैरी. आपला वैरी करेल का? आपला मोठेपणा आपला वैरी म्हणेल का? 4-2 वर्षापूर्वी जर आपलं एखाद्याशी वैर असेल, काही गोष्टींवरनं जर काही अबोला असेल, तर ती व्यक्ती म्हणेल का आपल्याबद्दल? नाही, ते 4-2 वर्षापासून आमच्याशी बोलत नाही, पण वैयक्तिक त्यांचं जीवन फार छान आहे असं कोणी म्हणेल? आपल्या बाबतीत शक्य नाही. आपल्या बाबतीत असं कोणी म्हणणार नाही. ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहे, अधिकार मूर्ती असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, आणि त्यांचं वर्णन आहे. रामेश्वर भट्ट म्हणतात की त्यांच्या चरणावर खऱ्या अर्थानं नतमस्तक होत असताना तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. देव आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज दोन्ही वेगळे नाहीच. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही दोदा, तुका विष्णू नाही दोदा, धन्य तुकोबा समा,
रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. भगवान परमात्मा आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज दोन्ही वेगळे नाहीच. ते स्वतः वर्णन करतात, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. असे अनेक प्रमाण देता येतील. म्हणून असे असलेले अधिकार मूर्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी करताय. पण मागणी करत असताना जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची मागणी काही आगळी वेगळी आहे. लक्षात घ्या बरं, मला काय म्हणायचं आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची मागणी काही आगळी वेगळी आहे. सामान्य जीवांची मागणी वेगळी असते, परंतु संत महात्म्यांची मागणी मात्र खऱ्या अर्थानं वेगळी असते. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज विचारपूर्वक भगवंताकडे मागताय. तसं ते म्हणतात, देवा आमची परंपरा नाहीये मागण्याची, आमची परंपरा नाहीये मागण्याची, पण मी मागतोय. काय? खऱ्या अर्थानं मागत असताना चक्रात्मक भाषा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वापरतात. देवा, चक्रात्मक भाषा म्हणजे लक्षात येत आहे ना आपल्या व्याकरणाच्या दृष्टीने जर लक्षात घ्यायला गेलं, चक्रात्मक याचा अर्थ हेच, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नको. हेच दे देवा. काय दे? खऱ्या अर्थानं मागत असताना जी मागणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज करतात ती मागणी खऱ्या अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे. सामान्यांसारखी ती मागणी नाहीये. आपल्याला जर यादी दिली भगवंताने, होणार नाही म्हणा प्रसन्न देव आपल्याला, पण जर झालेच कधी नव्हे आणि दिलीच आपल्याकडे यादी, तर आपल्याला कदाचित त्याला पुरवणी लागेल. 2 पानांचा जर फुलस्केप आपल्याला दिला ना, लक्षात येतंय ना आपल्या, 2 पानांचा जर फुलस्केप दिला आपल्याला मागणी करता, तो पुरणार नाही. आपण पुरवणी मागून घेऊन देवा, आणखीन एक पुरवणी दे मला, याच्यावर नाही पूर्ण होणार. मग मागणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची आहे, सामान्यांची नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मागणी करत असताना चकारात्मक भाषा वापरतात आणि सांगतात, देवा मला हेच दे. अभंगाचं पहिलं चरण. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी करताय. महाराज मागतात, हे भगवंता एक दान मला दे. काय दे? की तुझा विसर होऊ देऊ नको. अतिशय महत्वाचं चिंतन जर मांडायला गेलं, या ठिकाणी वर्णन असं आलेलं आहे, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होणं तितकं महत्वाचं नाहीये. मला काय म्हणायचंय लक्षपूर्वक ऐका. एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त झाली
तर ती प्राप्त झालेली गोष्ट सांभाळणं फार महत्वाचं आहे. प्राप्त होईल यात काय नवल, पण ती प्राप्त झाल्यानंतर सांभाळता सुद्धा आली पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून लक्षपूर्वक आणि आठवणीनं जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मागणी करतात की हे भगवंता, माझे सद्गुरु चैतन्य महाराज मला भेटले, त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. पण हे भगवंता, मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेने भगवंताची तुझी प्राप्ती झाली, पण तो प्राप्त झालेला भगवान विसरता कामा नये. तुझा विसर न व्हावा देवा, तू प्राप्त झालेला आहेस पण याचा विसर होता कामा नये. बरं, ही महत्वाची मागणी आहे. कारण व्यावहारिक दृष्ट्या जर आपण पाहायला गेलो, एखादे जर श्रीमंत वडील असतील, श्रीमंत बापाचा मुलगा असेल आणि ते वडील गेल्यानंतर मात्र ती जी इस्टेट आहे ती आपोआप मुलाच्या नावे होत असते. ती मुलाच्या नावे झालेली इस्टेट, मालमत्ता, जमीन जुमला त्या मुलाने जर व्यवस्थित सांभाळली नाही, त्या इस्टेटीचा जर व्यवस्थित विनियोग केला नाही, तर तो भिक्षापती झाल्याशिवाय राहणार. कारण प्राप्त झालेली गोष्ट सांभाळता सुद्धा आली पाहिजे, त्याचा क्षेम सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचा क्षेम होणं अति महत्वाचं आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, तू प्राप्त झालाय खरा, पण खऱ्या अर्थानं मला याचा विसर होता कामा नये. कारण समाजात असं आहे, पहा ना, काही लोकांना असंही कळत नाही आपण काय करतोय, काय वागतोय याचं सुद्धा भान नसतं, त्याचाच विसर पडतो. आपण कोण आहोत, काय वागतोय याचाच विसर पडतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला विसर होऊ देऊ नको. कारण असाही एक वर्ग आहे की ज्यांना आपण काय करतोय तेच कळत नाही, तेच विसरतात. जुन्या मावशांच्या आज्यांच्या म्हणीप्रमाणे जर सांगायला गेलं, जुन्या आज्या म्हणतात, एखादी जर सासूरवाशीन असेल, नवीन मुलगी असेल, नवे ती जर वेडी असेल, लक्षपूर्वक ऐका बरं, ती जर वेडी मुलगी असेल, त्या वेड्या मुलीला सासर काय आणि माहेर काय दोन्ही बरोबर आहे की नाही. वेडी जर मुलगी असेल, तिला सासर काय आणि माहेर काय दोन्ही सारखंच. तसं असा एक वर्ग आहे, त्यांना संसार काय आणि परमार्थ काय दोन्ही सारखंच, त्याचा गद्यही नाही पद्यही नाही. असा पण एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांना भगवंताशी, नवे परमार्थाशी काही घेणं देणंच नाहीये. मागणी सांगते बरं मी, काळजीपूर्वक ऐका, विसर कसा पडतो. दुसरा वर्ग असा आहे की त्यांना परमार्थाशी किंवा भगवंताशी काही घेणं देणंच नसतं. फक्त आपला संसार, पत्नी, मुलं, शेती, गाडी, घोडा, बंगला काय असेल नसेल ते, त्याच्या संबंधाने येणाऱ्या सगळ्याच गोष्टी, मग सगळे सोयरे, नातेवाईक, आत्पेष्ट सगळे, या सर्वांचेच हे सर्व त्याच्या चित्तात असतं. भगवंताला मात्र तो कधी स्मरणातही ठेवत नाही, नवे आठवत पण नाही, त्याचा विसर त्याला पडलेला असतो, भगवंताचा विसर पडलेला असतो. या संबंधाने एक दृष्टांत परमार्थिक शतकोटीमध्ये येतो. छोटा आहे दृष्टांत, पण ऐकून ठेवा, महत्वाचा आहे. कसा विसर पडतो माणसाला भगवंताचा, भगवंताने दिलेल्या गोष्टींचा. कबीर महाराज वर्णन करतात, कबीर महाराज हा दृष्टांत देतात. ते सांगतात, कबीर महाराज एक दिवस एका विहिरीवर पाणी पिण्याकरता गेले. ज्या विहिरीवर कबीर महाराज पाणी पिण्याकरता गेले, त्या विहिरीवर आणखीन काही 4-2 महिला पाणी घेण्यासाठी आलेल्या होत्या. पूर्वी विहिरीवर पाणी आणायला जावं लागायचं, आता तसं काही नाहीये. आता तसं काही नाहीये. तुम्ही म्हणाल का परत बोलताय, आम्हाला ऐकायला येतं, साऊंड सिस्टीम आमची एवढी भारी आहे की कुठला अगदी क्षुल्लक शब्द बोलला तरी आपल्यापर्यंत येईल. आता तसं काहीच नाहीये, विहिरीवर वगैरे पाणी नाही आणावं लागत. आम्हाला ग्लास भरायचं म्हटलं की किचनमध्ये नळ उपलब्ध आहे, पूर्वी असं नव्हतं. मग त्याप्रमाणे त्या महिला विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या. ज्या विहिरीवर त्या महिला पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या, त्याच विहिरीवर कबीर महाराज पाणी पिण्यासाठी गेले होते. मग त्या ज्या महिला पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या, त्यांच्यापैकी नुकतंच एकीला तिच्या नवऱ्यानं सोन्याची नाकातील नथ घेऊन दिली होती. काय? नाकातील नथ. हा, लक्षपूर्वक ऐका, ती नाकातील नथ घेऊन दिलेली होती. आणि आमचा महिलांचा एक गुणधर्म आहे भाऊ, जर आम्हाला नवऱ्यानं एखादी नवीन गोष्ट घेऊन दिली तर ती 4-2 महिलांनी विचारली तर बरं
नाहीतर घरी जाऊन झोपडी पेटून द्यायला सुद्धा कमी करणार. नवीन साडी जर घेतली तर विचारावं मैत्रिणींनी, बाई कधी घेतली ही साडी, कुठे घेतली, केवढ्याची घेतली, असं विचारावं असं आपल्याला वाटतं. विचारलं म्हणजे बरं वाटतं. तशी ती कपाटात जातच नाही ताई, 4-2 जणींना दाखवल्याशिवाय. मग त्याप्रमाणे त्या महिलेला नुकतीच तिच्या नवऱ्याने नथ घेऊन दिली होती. 4-2 महिलांनी विचारलं, बाई कधी घेतली, कुठे घेतली, कुणी घेतली. तिने सांगितलं, माझ्या नवऱ्यानं घेतली, फार सुंदर आहे. आमचे हे माझ्यावर फार प्रेम करतात, फार जीव लावतात. मी जे मागितलं ते अगदी लगेच देतात, म्हणून ही नथ त्यांनीच घेऊन दिलेली आहे. एवढ्या रुपयांची आहे. नवऱ्याचं कौतुक सांगून झालं. बरं, हे सगळं संभाषण कबीर महाराज लांबून उभं राहून ऐकत होते. कबीर महाराज ऐकत होते. आता नवऱ्याचं कौतुक सांगून झालं, आता ती सोनाराचं कौतुक सांगू लागली. बाई त्या अमुक अमुक सोनाराने घडवली आहे, फार सुंदर घडवली आहे. त्यामध्ये जो खडा आहे, जो हिरा आहे, जो मोती आहे, तो तर फारच सुंदर आहे. बाई केवढा मोठा, केवढा चांगला तो सोनार, त्याने एवढी छान नथ मला घडवून दिली. एवढं सगळं संभाषण कबीर महाराज ऐकत होते. कबीर महाराजांना कौतुक वाटलं. तिच्या बुद्धीची कीव आली. येते की नाही आपल्याला एखाद्याच्या बुद्धीची कीव. एखाद्याला एखादी गोष्ट किती समजून सांगितली, ती जर समजली नाही तर आपल्याला त्याच्या बुद्धीची कीव येते. कबीर महाराजांना त्या महिलेच्या बुद्धीची कीव आली, तिच्या विचारांची कीव आली. कबीर महाराजांनी विचार केला, अरे ज्याने नथ घेऊन दिली त्याचं सुद्धा ही कौतुक सांगतेय, म्हणजे नवऱ्याचं सुद्धा कौतुक सांगतेय. ज्याने नथ घडवली त्याचं सुद्धा हे कौतुक सांगते, म्हणजे सोनाराचंही कौतुक सांगते. दुर्दैव किती मोठं, ज्याने नाक दिलंय त्याचाच हिला विसर पडलाय. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराज सांगतात, ज्याने नाक दिलंय त्याचाच हिला विसर पडलाय. नथनी दी जिस यारने सुमिरत बार बार, नाक दिया जिस यारने भूल गई नार. विसरली ती देवाला. ज्याने नाकच नसतं तर नथनी कुठं घातली असती हो. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नोहे ते देवाया गेले, नाक नोहे ते नेवाया गेले, नाक नोहे ते नेवाया गेली. काय करावे ते 32 लक्षणे, नाक नोहे ते नेवाया गेले, नाक नोहे ते नेवाया गेले. काय करावी ती 32 लक्षणे. सगळं अगदी सुंदर आहे. पूर्वीचे लोक म्हणायचे, नवरी पाहायला जर गेलं तर सगळं पाहावं, पण नवरीचं पहिल्यांदा काय पाहावं. त्याप्रमाणे म्हणजे नाकच नसेल तर नथ कुठे घातली असती. म्हणजे असा विसर आम्हाला भगवंताचा पडतो. त्या भगवंताने सगळं काही दिलंय आम्हाला, पण आम्हाला भगवंताचा विसर पडला. हा झाला दुसरा वर्ग. लक्ष आहे ना माझ्या बोलण्याकडं. तिसरा वर्ग असा आहे की त्यांना थोडंफार संसारातही लक्ष असतं आणि थोडंफार भगवंताची सेवा पण करतात. म्हणजे संसार प्रपंच करत असताना मंदिरात जाणं, पूजापाठ करणं, वारीला जाणं, उपास तापास करणं, व्रतवैकल्य करणं, म्हणजे या निमित्ताने का होईना दिवसभरातून 2दा-3दा ते देवाला आठवतात. हा तिसरा वर्ग आहे. आणि जेवढा वेळ ते देवाला आठवतात तेवढा वेळ तरी निदान मनाला समाधानता त्यांच्या प्राप्त होते. हा तुमचा आमचा अनुभव आहे. निदान जेवढा वेळ संसार प्रपंच करत असताना आम्ही भगवंताला आठवतो तेवढा वेळ तरी निदान चित्ताला समाधानता प्राप्त होते. हा झाला तिसरा वर्ग. आता शेवटचा आणि चौथा वर्ग, महत्वाचा वर्ग, तो म्हणजे संत महात्मे. संत महात्मे काय करतात, ते सदैव आणि सदैव फक्त परमात्म्यालाच आठवतात. फक्त परमात्म्याशीच एकचित्त असतात. त्यांना दुसरं काही घेणं देणंच नसतं. दुसरं काही घेणं देणं नसतं. तिकडं काहीही हो, पण भगवान परमात्म्याची सत्ता या जगतावर आहे हे त्यांना मान्यच आहे आणि आपल्यालाही मान्यच करावं लागेल. कारण विश्वमाऊली ज्ञानोबाराय असं वर्णन करतात. नवे नवे भगवान जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे नाटाच्या अभंगात आलेले आहे. विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल सिद्धीचे साधन. बरोबर आहे की नाही. अगदी जळीस्थरी विठ्ठल भरला, रीता ठाव नाही उरला. त्याप्रमाणे संत महात्म्यांच्या चित्तात सदैव भगवान परमात्मा असतो. आणखीन विश्वमाऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. किंवा पर्वती बैसकान सांडावी, समुद्रे रेखान ओलांडावी,
भूते प्राणेन हरवी ही आज्ञा माझी तुझी असतेने वेदासी बोलाने तुझी असतेने वेदासी बोलाने वेदासी सूर्याची चालने तुझी आवडे सूर्याची चालने तुझी आवड ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे. खऱ्या अर्थानं जी सत्ता आहे ती भगवान परमात्म्याची आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिवीन. हा संत महात्म्यांचा वर्ग आहे. संत महात्म्यांना त्या भगवान परमात्म्याचा कधीही विसर होत नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सुद्धा हेच मागतात, देवा मला सुद्धा हेच दे की तुझा विसर कधी होऊ देऊ नकोस. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी करताय ती फक्त एकाच जन्मापुरती नाही. लक्षपूर्वक ऐका बरं. मागणी करताय ती एकाच जन्मापुरती नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गाथ्यात वर्णन करतात, हरी हेची व्हावी हेची व्हावी माझे आस हेची व्हावी हेची व्हावी माझे आस. जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा पंढरीचा वार करी पंढरीचा पंढरीचा वार करी. तुझा दास जन्मोजन्मी पंढरीचा वार पंढरीचा पंढरीचा वार. मी काय म्हणाले लक्षात घ्या. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची मागणी एका जन्मापुरती नाहीये. ते म्हणतात, हे भगवंता जो जो जन्म आम्हाला देशील त्या प्रत्येक जन्मात तुझा दास होऊन ठेव. आम्हाला नवे नवे तुझा विसर होऊ देऊ नको. हेची व्हावी हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा पंढरीचा वार करी पंढरीचा पंढरीचा वार करी. याच जन्मात विसर पडू देऊ नको असं नाही. प्रत्येक जन्मात मला तुझा विसर होता कामा नये. आणि ही मागणी फक्त संत महात्मेच करू शकतात, सामान्य जीव करू शकत नाही. आणि हे ज्ञान फक्त संतांच्याच ठिकाणी आहे. पण संतांच्या ठिकाणी हे ज्ञान असण्याचं कारण जर काय असेल तर संत महात्मे सदैव त्या भगवान परमात्म्याशी अनुसंधान साधत असतात. कोणत्या माध्यमातून? भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून. सदैव भगवंताचं नामचिंतन करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थी त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं सदैव त्या भगवंताशी एकरूप झालेले असतात. कारण एकरूप होण्याकरता काहीतरी साधन